तर सोलापूर विधान परिषदेमध्ये महायुतीचं पारडं जड झालेलं आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 3 आमदारांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे। आमदारांनी बैठकीला हजेरी लावली आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। धैर्यशील मोहिते पाटील एकाकी पडल्याचं पाहायला मिळतंय। महाविकास आघाडीच्या वसंतराव देशमुखांचं टेन्शन वाढलेलं आहे। सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यामध्ये सामना होतोय। मात्र या निवडणुकीत महायुतीचं पारडं जड आहे, कारण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 4 पैकी 3 आमदारांनी महायुतीच्या राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिलाय। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांचं टेन्शन वाढलंय। गुरुवारी सोलापुरात महायुतीची बैठक झाली। या बैठकीला शरद पवार पक्षाचे आमदार उपस्थित राहिल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। या बैठकीला माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित होते। भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सामना असताना देखील राष्ट्रवादीच्या आमदारांचा भाजपला पाठिंबा मिळतोय। त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील एकाकी पडलेत। सोलापूरमध्ये महायुतीचं पारडं जड झालेलं आहे। आमची भूमिका ही या महायुतीच्या उमेदवाराला मतदान आणि विशेषतः राजाभाऊ राऊत हे माझे मित्र आहेत, त्यांना मदत करण्याची भूमिका माझी। तुमच्याच मुलांनी त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला होता आणि तो परत माघार घेतला नाही, म्हणून मी आतापर्यंत जे सांगितलं ते अशा पद्धतीनं उमेदवारी माझ्या मुलाची ठरवणं, पुन्हा त्यामध्ये बिघडवणं, गैरविश्वास दाखवणं, अविश्वास दाखवणं, या सगळ्या घडामोडीचा परिणाम हा राजाभाऊ राऊत यांच्या उमेदवारीला पाठिंबा हा। तर वेगवेगळ्या इथे असणाऱ्या आघाड्या असतील, वेगवेगळे पक्ष आहेत, त्या पक्षामधील असणारे आमदार असतील, या सर्वांनी या उमेदवारी बरोबर उमेदवारांना मतदान हे कसं करता येईल यासाठी आम्ही सर्वजण राजाभाऊंना 18 तारखेला होणाऱ्या या पूर्ण निवडणुकीमध्ये पाठिंबा देऊ असं आम्हाला सगळ्यांना आश्वासित केलंय। एकत्रित येणं हे तसं फार पुढील राजकारणासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। त्यामुळे खरं तर मी त्या सर्व आमदारांचं सुद्धा आजच्या या बैठकीला उपस्थित राहिले त्याबद्दल